नमस्कार, मी सविता स्मार्ट रेसिपी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अशी भाजी जी बघून खूप जण नाक मुरडतात. खूप जणांच्या घरी अर्धे लोक खातात तर अर्धे खात नाही, अशी म्हणजे कारल्याची भाजी. तर छोटे मुलं तर खूप कमीच खाणारे आहेत, पण माझ्या घरी ही भाजी बनवली की माझा मुलगा टिफिनला पण घेऊन जातो. तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर बनवता सगळ्यांनाच येत असेल, पण जर तुम्ही याच पद्धतीने करत असेल तर मला कमेंट्स करून सांगा. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 पाव कारले घेतलेले आहे. त्याला छान स्वच्छ धुवून असे बारीक त्याचे असे काप करून घेतलेले आहे. तर मी गोल शेपमध्येच त्याचे काप करून घेतलेले आहे. तर मी आता हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि त्यानंतर आता आपण यामध्ये ॲड करायचं आहे 1 चम्मच मीठ. आणि मीठ हा छान याला असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे यामधून असं पाणी सुटेल, याला असं पाणी निघणार. तर त्या पद्धतीने याला छान असं चोळून घ्यायचं आहे. मिठामुळे काय होते, जो कारल्याचा कडूपणा असतो तो निघून जातो. आणि आपण ही इन्स्टंट रेसिपी करत आहोत. कारले आपल्याला कापून किंवा मीठ लावून याला रात्रभर ठेवायचे नाही किंवा 1-2 तास पण ठेवायचं नाही, लगेच बनवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मीठ लावल्यामुळे याला असं थोडंसं पाणी सुटते आणि जेव्हा आपण हे कारले तळणार आहोत तेव्हा असं पाणी पिळून तळायचं आहे. त्यामुळे काय होते, जो कारल्याचा कडूपणा असतो तो निघून जातो. तर मी इथे कढईमध्ये तेल 2 चम्मच घेतलेलं आहे आणि त्याला छान असं कडक गरम करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आता आपण असे कारले थोडेसे पिळून त्याला तळताना तिथे टाकायचे, नाहीतर काय होणार, तेलामध्ये ते पाणी म्हणजे उसळणार. म्हणून मी याला छान असं पिळून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला या कारल्याला म्हणजे फास्ट गॅसवर छान असं तळून घ्यायचं आहे. तर फास्ट गॅस असल्यामुळे, गॅसची आच फास्ट असल्यामुळे काय होणार की हे छान क्रिस्पी होणार वरून आणि छान शिजून जाणार, लवकर होणार. तर आपण ते करून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत काय करायचं, आपल्याला 1 पाव कारल्यासाठीच मी इथे 1 पाव कांदे घेतलेले आहे. तर कांद्यामध्ये गोडवा असतो, त्यामुळे कारल्यातील जो कडूपणा असतो तो पण या कारल्यातील गोडव्यामुळे पण कमी होऊन जातो. तर त्यासाठी मी इथे 1 पाव कारल्यासाठी 1 पाव कांदेच घेतलेले आहे आणि मी छान असे त्याचे स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता मी या पद्धतीचे कट करून घेतलेले आहे. तुम्ही हवं तर बारीक चॉप पण करू शकता किंवा असे पण करू शकता. तर त्यानंतर बघू शकता इथे आपले कांदा कट होतपर्यंत आता इथे कारले आपले छान तळून झालेले आहे, छान असे क्रिस्पी पण आलेले आहेत. तर मी हे आता एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते, कारण आपल्याला भाजी पण याच कढईमध्ये करायची आहे. कारण याचं थोडंसं तेल उरलेलं आहे, तर त्यामुळे मी भाजी पण याच कढईमध्ये करून घेते. त्यासाठी मी हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि तुम्हाला जर कारले खायचे असेल ना, तुम्ही असे पण हे कारल्याचे चिप्स म्हणून पण खाऊ शकता. यावर फक्त थोडंसं चाट मसाला टाकायचा किंवा थोडंसं तिखट मीठ टाकूनही खाल्लं ना तरी खूप टेस्टी लागतात. आणि ऑलरेडी हे खूप क्रंची बनलेले असतात त्यामुळे. तर इथे आता आपले कारले छान शिजलेले आहेत, छान क्रंची आलेले आहे. तर आता आपण भाजी बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी ते त्याच कढईमध्ये पुन्हा 1 चम्मच तेल ॲड केलेलं आहे, कारण आपण 1 पाव कांदे घेतलेले आहे आणि तळताना मी फक्त 2 चम्मचच तेल टाकलेलं होतं. त्यामुळे मी इथे आता पुन्हा 1 चम्मच तेल ॲड केलेलं आहे. आणि आता तेल पण छान गरम होऊ द्यायचा आहे. आणि तेल गरम झालं की यामध्ये मी आता अर्धा चम्मच जिरा ॲड करत आहे. त्यानंतर आपण यामध्ये कारले टाकून घ्यायचे आहे. आणि हे कारले पण आपल्याला फास्ट गॅसवर शिजवून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होते, ते थोडेसे असे छान जळलेले, छान असे खरपूस आलेले कारले या भाजीसाठी खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही नक्की असे करून बघा. तर मी इथे झाकून घेते, म्हणजे शिजायला पण कांदे लवकर मदत होते. त्यामुळे झाकण लावून याला शिजवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मी फक्त याला एकदाच ढवळलेलं होतं. आणि इथे आता आपले कांदे पण आता छान शिजलेले आहे, छान झालेले आहे, कलर पण छान आलेला आहे. तर आता यामध्ये मी इथे 5-6 लसूणच्या पाकळ्या याला छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे. याची पेस्ट नाही केलेली आहे, तर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. आणि ते आपण आता यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. एक सेकंद त्याला शिजू द्यायचं. त्यानंतर यामध्ये मी 2 चम्मच चिली पावडर आणि अर्धा चम्मच हळद ॲड केलेली आहे. आणि याला पण छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मीठ नाही टाकायचं आहे, कारण आपण ऑलरेडी सुरुवातीला यामध्ये मीठ या कारल्यांच्या कापाला लावून घेतलं होतं. त्यामुळे इथे मीठ नाही टाकायचं आहे. गरजेनुसार जर आवश्यक असेल तर शिजल्याच्या नंतर आपण वरून थोडंसं टाकू शकतो. तर त्यानंतर आता इथे मी हे छान शिजवून घेतल्याच्या नंतर
इथे मी कारल्याचे जे आपण तळून घेतलेले काप होते ते टाकून घेतलेले आहे, ते पण छान मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्याच्या नंतर याला फक्त 1 मिनिट शिजू द्यायचं आहे. कारण आपण हे कारले तळून घेतलेले आहे त्यामुळे ते ऑलरेडी शिजलेले आहेत आणि याला तुम्ही खूप वेळ शिजवत बसले तर त्याच्यामधील जो क्रंचीपणा असतो तो चालला जातो. त्यामुळे याला खूप वेळ नाही शिजवायचं आहे, फक्त आपल्याला या मसाल्यामध्ये कारल्याला होऊ द्यायचं आहे. त्यामुळे मी फक्त याला 1 मिनिट असं शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपले कारल्याची भाजी अशी छान तयार आहे. हवं तर तुम्ही वरून कोथिंबीर टाकून याला सर्व करू शकता किंवा असंही सर्व केलं तरी हे खूप टेस्टी लागतात आणि ही खूप भाजी छान बनते. तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि खूप कमी साहित्यामध्ये होणारी आहे आणि खूप कमी साहित्य टाकूनही ही भाजी टेस्टी बनते. तर नक्की करून बघा आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असेल तर माझ्या चॅनलवर नवीन असेल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू.